नमस्कार. स्पार्कल अँड स्पाइस विथ स्मिता या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आहे संकष्टी, त्यामुळे आज आपल्याला खिचडी करायची आहे साबुदाण्याची. त्यामुळे मी साबुदाण्याची खिचडी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, मी साबुदाणा असा भिजत घातला आहे. हा एवढं साधारण 2 पेर पाणी वर ठेवायचं आणि हे साधारण 1 तासाभरानं सगळं पाणी काढून टाकायचं. हे बघा, हे आता 1 तासानंतर यातलं वरचं पाणी काढून टाकले मी आणि एवढं पाणी ठेवलंय. म्हणजे साबुदाणा पाण्यात राहील एवढं पाणी ठेवलंय. हे बघू शकताय तुम्ही. एवढं पाणी ठेवायचं, रात्रभर असाच भिजवायचा साबुदाणा आणि सकाळी खिचडी करायची. हा साबुदाणा आहे, हा रात्रभर भिजत घातलेला आहे. त्यानंतर मिरची, जिरं, काचऱ्या बटाट्याच्या, मीठ, साखर, दाण्याचं कूट, खोबरं आणि हे घरात केलेलं साजूक तूप. आता आपण करूया साबुदाण्याची खिचडी. आता ही आपली कढई तापलेली आहे, त्याच्यात आपण तूप घालूया. तूप जरा जास्ती घालायचं आणि खिचडी ही नेहमी तुपात करते मी, साजूक तूप. त्यानंतर तूप तापलं की त्याच्यामध्ये आपण मिरची घालूया. मिरची घातली. खिचडीमध्ये साबुदाणा चांगला भिजणे खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला दाखवलंय रात्री मी कसा साबुदाणा भिजत घातला आणि त्याच्यातलं पाणी काढून ठेवून रात्रभर तो कसा भिजवला हे सगळं दाखवलंय मी. तर ते तसंच करायचं. आता याच्यामध्ये आपण जिरं घालूया. साबुदाणा छान भिजला की खिचडी मऊ लुसलुशीत आणि मोकळी होते. आता हे बटाट्याच्या काचऱ्या, जर बटाटा शिजवून घेतला तर तुम्ही तसंच घालू शकता, पण हे काचऱ्या केल्यात त्यामुळे थोडं आधी घालून काचऱ्या शिजवून घ्यायच्या. ह्या 1-2 मिनटं काचऱ्या शिजवून घेणार आहे मी. आता हे बघा, हा बटाटा मी 5 मिनटं झाकण ठेवून शिजवून घेतलाय. हा जर असा शिजवून घेतला की मग आता त्याच्यामध्ये हा साबुदाणा घालायचा. हा साबुदाणा कसा छान भिजलाय. असा छान फुलला पाहिजे साबुदाणा. आता ह्याच्यामध्ये आपण दाण्याचं कूट घालूया. आता हे 5 मिनटं परतत राहायचं आहे. मी झाकण ठेवत नाही, ह्याच्यावर परतून मऊ करून घेते. असं हे ढवळत राहायचे खिचडी. आणि आता ह्याच्यामध्ये आपण मीठ आणि साखर घालून घेऊया. मीठ घालायचे आणि साखर घालायचे. आता हे ढवळायचं आहे. अजून जरा दाण्याचं कूट मला कमी वाटतंय म्हणून दाण्याचं कूट अजून जरा घालते. आणि अजून 5 मिनटं ही ढवळायची खिचडी. ती छान मऊ होते, मोकळी होते. असा ट्रान्सपरंट साबुदाणा दिसायला पाहिजे की आपली खिचडी तयार. हे बघा, ती आता 5 मिनटं झालेली आहे. 5 मिनटात ही खिचडी तयार झाली आहे. हे साबुदाणा बघा कसा असा मोकळा आणि मऊ शिजलेला आहे, ट्रान्सपरंट झालेला आहे. आता ही आपली खिचडी तयार आहे.
तर ही आपण एका भांड्यात काढून घेऊया. छान मऊ खिचडी झालेली आहे, मस्त खमंग वास येतोय. हे आपण काढून घेऊया. हे बघा, ही आपली आता खिचडी तयार आहे. हा बघा असा ट्रान्सपरंट साबुदाणा झाला आहे, छान झाली आहे खिचडी. त्याच्यामध्ये आपण आता खोबरं घालूया आणि सर्व करूया. आता ही खिचडी जशी मी सांगितली आहे तशी घरी करून बघा, नक्की छान होईल आणि सगळ्यांना आवडेल. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.